नाशिककरांना खड्ड्यांमधून बाहेर काढण्यासाठी छगन भुजबळ यांना पालकमंत्री करण्याची मागणी करण्यात आली। मंत्री छगन भुजबळ यांनी नापसंती व्यक्त केली आणि तात्काळ होर्डिंग्ज काढण्याचे आदेश दिले। भुजबळ यांच्या आदेशानुसार आता हे होर्डिंग्ज काढण्यात आलेले आहेत। मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरात लावलेले होर्डिंग्ज हे काढून घेतलेले आहेत। आपण आता समोरची चौकट बघतोय, याच चौकटीवर एक होर्डिंग लावण्यात आलेलं होतं। त्याचा उल्लेख होता नाशिक शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यामधून बाहेर काढण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकचं पालकमंत्री करावं, या आशयाचं होर्डिंग नाशिक शहरातल्या मुंबई नाका, जुना गंगापूर नाका, चांडक सर्कल, मायको सर्कल अशा वेगवेगळ्या भागांमध्ये लावण्यात आलेले होते। मात्र यावरून राजकारण चांगलंच तापायला लागलेलं होतं। जर छगन भुजबळ यांना नाशिकचं पालकमंत्री पद दिलं गेलं तर सध्या नाशिक शहरातील कुंभमेळ्याच्या कामानिमित्तानं कारभार बघणारे मंत्री गिरीश महाजन हे सक्षम नाहीत का, असा स्वरूपाचा संदेश या होर्डिंगच्या माध्यमातून जात होता। त्यामुळे स्वतः छगन भुजबळ यांनी मुंबईमध्ये या संदर्भातली नापसंती व्यक्त केली। त्याचबरोबर ज्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हे होर्डिंग लावलेले होते त्यांना देखील हे होर्डिंग काढून घेण्याचे आदेश दिलेले होते आणि त्यानंतर अवघ्या तासाभरामध्ये नाशिक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग्ज हे काढून घेतलेले आहेत। मात्र यावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधलं राजकारण हे चांगलंच तापायला सुरुवात झालेली आहे। आता आज कुठेतरी नाशिकमधील खड्ड्यांच्या रूपाने यामध्ये ठिणगी पडलेली आहे। आता हे कुठपर्यंत वणवा पेटला जातो हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।